नमस्कार मित्रांनो, कल्पना करा, संपूर्ण सृष्टीचे पालन करते भगवान श्री विष्णू एका दिवशी योगनिद्रेत जातात आणि तब्बल 4 महिने विश्रांती घेतात. पण असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? भगवान विष्णूंना झोपेची गरज का भासते? जर ते योगनिद्रेत जातात तर या काळात सृष्टीचे पालन कोण करतो? आणि या 4 महिन्यांना चातुर्मास इतके पवित्र का मानले जाते? आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशीचे अद्भुत रहस्य जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आषाढी एकादशी म्हणजे काय? हिंदी पंचांगानुसार आषाढी महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. या दिवशी भगवान श्री विष्णू क्षीरसागरात शेषनागावर विराजमान होऊन योगनिद्रेत प्रवेश करतात, असे पुराणांमध्ये वर्णन आहे. ही साधी झोप नसून योगनिद्रा आहे. योगनिद्रा म्हणजे बाहेरून विश्रांतीसारखी दिसणारी पण आतून पूर्ण जागरूक आणि विश्वाच्या कल्याणासाठी असलेली दिव्य अवस्था. भगवान विष्णू 4 महिने योगनिद्रेत का जातात? पुराणांनुसार या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो. हा काळ साधना, संयम, जप, दान आणि आत्मचिंतनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या काळात संत, महात्मे आणि अनेक संन्यासी एका ठिकाणी राहून धर्मप्रसार, प्रवचन आणि साधना करतात. कारण पावसाळ्यात प्रवास कठीण असतो आणि निसर्गातील अनेक सूक्ष्म जीवांचे रक्षण व्हावे अशी ही भावना यामागे आहे. भगवान विष्णूंची योगनिद्रा म्हणजे मानवाला दिलेला संदेश आहे. कधीकधी भव्य धावपळ सोडून स्वतःकडे पाहणेही आवश्यक असते. या काळात सृष्टीचे पालन कोण करतो? अनेकांना वाटते की भगवान विष्णू झोपले म्हणजे सृष्टीचे काम थांबते, पण तसे नाही. भगवान योगनिद्रेत असले तरी त्यांची दिव्य शक्ती अखंड कार्यरत असते. सूर्य उगवतो, पाऊस पडतो, ऋतू बदलतात आणि संपूर्ण विश्वाची व्यवस्था पूर्ववत सुरू राहते. यातून एक संदेश मिळतो: ईश्वराचे कार्य कधीच थांबत नाही. या 4 महिन्यात अनेक जण उपवास, नामस्मरण, वाचन, दान, सत्संग आणि सात्विक जीवनाचा संकल्प करतात. असे मानले जाते की या काळात केलेली भक्ती आणि पुण्यकर्म विशेष फलदायी ठरतात. म्हणूनच अनेक सणही या कालावधीत येतात. 4 महिन्यानंतर कार्तिक शुक्ल एकादशीला देव उठणी एकादशी येते, म्हणजेच प्रबोधिनी एकादशी. या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रेतून जागृत होतात अशी श्रद्धा आहे. याच दिवसापासून विवाह, गृहप्रवेश आणि इतर अनेक शुभ कार्यांना पुन्हा सुरुवात होते. भगवान विष्णूंच्या योगनिद्रेचा खरा अर्थ म्हणजे आळस नव्हे तर अंतर्मुख होण्याचा संदेश आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.